भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना उद्यापासून भाजपच्या राज्य प्रदेशाध्यक्षपदी बढती मिळण्याची स्पष्ट चिन्हे आहेत। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीची निवडणूक ही उद्या मुंबईत होते। प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी आपला अर्ज आज दाखल केला। त्याचवेळी भाजपच्या 10 ज्येष्ठ नेत्यांनी आपले अनुमोदन अर्जही दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली। पण त्यात कुणाचं नाव आहे याची माहिती उद्याच देण्यात येणार आहे। पण डोंबिवलीसह कोकणात भाजपला हक्काचं स्थान मिळवून देणारा नेता म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाचीच प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा होण्याची चिन्ह आहेत। कारण चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्षपदी असताना भाजपने रवींद्र चव्हाण यांना प्रदेश कार्याध्यक्षपदी बढती दिलेलीच आहे। आमचे सहकारी श्री रवी चव्हाण जे यापूर्वी प्रदेशाचे महामंत्री देखील राहिलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत, ज्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली। नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, 4 वेळा आमदार झाले, राज्यमंत्री आणि मंत्री असा एक मोठा प्रवास करत यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष म्हणून त्यांचं नामांकन आम्ही दाखल केलं आहे। भाजपचे विद्यमान प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात ग्राफिक्समधून। कोण आहेत रवींद्र चव्हाण? रवींद्र चव्हाण सलग 4 वेळा डोंबिवली मतदारसंघातून विधानसभेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत डोंबिवलीत तब्बल 50,000हून अधिक मताधिक्य मिळवून ते निवडून आलेत। एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली। रवींद्र चव्हाण यांच्यावर 2002 साली भाजपची कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आली होती। वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी काम केले। भाजपमध्ये 2005 साली काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून रवींद्र चव्हाण एडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले। 2007 साली ते कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थायी समितीचे सभापती म्हणून निवडून आले। 2009 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ झाला। तेव्हापासून सलग 4 वेळा रवींद्र चव्हाण हे आमदार म्हणून निवडून आलेत आणि 2016 साली त्यांना राज्यमंत्रीपदाचा मान मिळाला होता। आणि एक मोठी बातमी, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा देणारी ही बातमी।